हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आशा करते की तुम्ही सगळे मस्त मजेतच असाल. तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी चमचमीत पावभाजी. बघू शकता, तुम्हाला दिसत आहे ना, एकदम चमचमीत अशी पावभाजी. त्यासाठी जर तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो. तर चला पाहूया आपली पुढची रेसिपी. मी इथे पावभाजीसाठी छान असे 2 मीडियम साईजचे आलू कापून घेतले आहे. थोडीशी वाटीभर फुलगोबी कापून घेतलेली आहे. 4-5 तुकडे मी इथे गाजराचे घेतले आहे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो पण घेतलेला आहे. सोबतच मी इथे 1 वाटी मटर शिलून घेतला आहे. तर हे सगळं मी एकत्र करून छान असं धुवून घेते, जेणेकरून की त्यामध्ये काही माती वगैरे किंवा कोणतं काही असेल तर निघून जाईल. बघू शकता तुम्ही, इथं मी 1 टमाटर पण मोठा असा कापून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकर छान असा गरम झाला की त्यामध्ये 1 चम्मच तेल ॲड करून घेतला आहे. सोबतच मी त्यामध्ये 1 चम्मच बटर पण ॲड केलेला आहे. बटर आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी 1 चम्मच इतका जिरा घालून घेते. जिरा छान असा तडतडला की त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करून घेते. बघू शकता, जिरा छान तडतडत आहे. आता मी त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करून घेते. कांदा आपला थोडं लाल झालेला आहे. आता मी त्यामध्ये आपले मसाले ॲड करून घेते. त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच धने पावडर ॲड करून घेतला आहे. 1 मिनिट असं शिजवून घेतलं आहे. आता त्यामध्ये मी कापून घेतलेले व्हेजिटेबल्स ॲड करून देते. त्यामध्ये मी अर्धा चम्मच इतका मीठही ॲड केला आहे. छान असं 1 ते 2 मिनिट फिरवून घेते. आता त्यामध्ये थोडंसं अर्धा वाटी इतका पाणी टाकून छान असं मिक्स करून घेते. बघू शकता, मी इथे कुकरचं झाकण लावलेलं आहे. आता मी 2 शिट्या काढून घेते. इथे मी तडक्यासाठी 1 मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे, 1 शिमला मिर्च कापून घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला आहे. बघू शकता, इकडे माझ्या कुकरच्या 2 शिट्या झाल्या आहेत. मी आता त्याला छान असं मॅशरने मॅश करून घेते. माझ्याकडे आलू मॅशर असल्यामुळे मी त्याच्याने मॅश करून घेत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या चम्मचनी वगैरे व्यवस्थित मॅश करून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही, ते छान असं मॅश झालेलं आहे. आणखी मी तडका दिल्यानंतर थोडं मॅश करून घेते. त्यासाठी मी इथे अर्धच मॅश करून घेतला आहे. मी इकडे तडक्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई छान अशी गरम झाली आहे. आता मी त्यामध्ये 1 ते 2 चम्मच इतकं तेल ॲड करून घेते आणि सोबतच 1 चम्मच बटर ॲड करून घेते. बघू शकता तुम्ही, इथे मी बटर पण ॲड करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी 1 चम्मच भरून जिरा ॲड करून घेते. जिरा तडतडला की त्यामध्ये मग मी 1 बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करून घेते. इथे मी कांदा ॲड करून घेतलेला आहे. कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेते. एकदम लालही नाही, पण ट्रान्सपरंट झालं की त्यामध्ये मी 2-3 बारीक कापून घेतलेल्या मिरच्या घातल्या आहे आणि 1 बारीक कापून घेतलेली शिमला मिरची ॲड करून घेतली आहे. छान असं 1 मिनिट शिजवून त्यामध्ये मी अर्धा चम्मच इतका मीठ ॲड करून घेतला आहे. आणखी 1 मिनिट व्यवस्थित परतून ते मिक्स करून घेतलं आहे. पाहू शकता तुम्ही, व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता मी त्यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेते. छान असं 1 ते 2 मिनिटं शिजवून घेते आणि त्यामध्ये मग मी नंतर थोडीशी सांबार ॲड करून आणखी 1 मिनिट इतकं शिजवून घेते. बघू शकता, आता मी त्यामध्ये मसाले ॲड करत आहे. त्यामध्ये मी 2 चम्मच इतकं लाल तिखट ॲड करून घेतलं आहे, अर्धा चम्मच धने पावडर ॲड करून घेतलेला आहे, अर्धा चम्मच गरम मसाला ॲड केला आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर,
हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊ, जेणेकरून की आपले सगळे मसाले व्यवस्थित शिजतील. बघू शकता इथे मी 1 चम्मच भरून छान असं पावभाजी मसाला ॲड केलेला आहे. मी आणखी 1 चम्मच नंतरही पावभाजी झाल्यानंतर ॲड करणार आहे, म्हणून आता मी 1च चम्मच ॲड केला आहे. इथे मी अर्धी वाटी इतका पाणी ॲड करून 1-2 मिनिट शिजवून घेते. पाहू शकता छान असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं किंचित रेड फूड कलर ॲड केलेला आहे. जर तुम्हाला फूड कलर ॲड करायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी बीटही ॲड करू शकता, पण माझ्याकडे बीट अवेलेबल नसल्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं रेस्टॉरंट टाईप बनवत आहे, म्हणून मी त्यामध्ये थोडंसं फूड कलर ॲड केलं आहे. मी आता ते आपण शिजवून घेतलेलं सगळं व्हेजिटेबलचं मिश्रण यामध्ये ॲड करून घेतलं आहे. छान असं 1 ते 2 मिनिट मिक्स करून घेते. बघू शकता तुम्ही भाजी व्यवस्थित अशी मॅश झालेली आहे. 1 ते 2 मिनिट असंच मिक्स करून शिजवून घेते. पाहू शकता 2-3 मिनिटानंतर आपली भाजी छान अशी रेडी झालेली आहे. आता मी त्यामध्ये बटर ॲड करून घेतला आहे आणि वरून पावभाजी मसाला ॲड करून घेतला आहे. छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि वरून अशी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करते. बघू शकता आपली पावभाजी किती सुंदर अशी झालेली आहे. छान असा कलर पण आलेला आहे. व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, पण रिअलमध्ये ती खूप अशी लाल दिसत होती. बघू शकता आपली चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे. बघू शकता इथे मी एका ताव्यावर बटर ॲड करून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी पावभाजी ॲड करून मी आपला पाव दोन्ही साईडने व्यवस्थित असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलं आहे. आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच सबस्क्राईब करायला पण विसरू नका.